नमस्कार मित्रांनो, काय चाललं? बरं आहे का? आजच्या व्हिडिओमध्ये बघितलं तर मी आपलं ड्रायक्लिनचं दुकान आहे आपलं संभाजीनगरला. तर मित्रांनो, आत्ताच खूप ऊन आहे सध्या संभाजीनगरला. तर दुकान वगैरे मी बंद केलं आहे आपलं ड्रायक्लिनर आणि आता घरी आलो आहे जेवायला. आत्ता हातपाय तोंड धुतले, मस्त फ्रेश झालो. आता जेवण बिवण करायचं. आता पुन्हा 4-5 वाजता आपली दुकान सुरू होईल. तर मित्रांनो, आता पहिलीच वेळेस तुम्ही आपलं घरसुद्धा बघितलं नव्हतं. मला माझं घर दाखवणार आहे. आता किचनमध्ये काय जेवायला केलं आहे आता अजून तर मला काही माहीत नाही. पण आता आपण जाऊ पाहू किचनमध्ये काय बायकोनं आता काय केलं आहे जेवायला. मी काही फोन वगैरे केला नव्हता तिला, पण आता पाहू काय भाजी आहे ते. भूक तर लय जोराची यायला लागलेली आहे. आता जेवल्याशिवाय गत्यंतर नाही. म्हणजे जे भेटन ते भेटन, पहिले जेवून घेऊ आणि मग बोलू काय आहे ते. काय जेवायला काय केलं हे बघा. किचन आता स्वयंपाक चालू आहे आणि जेवायला अजून काय केलं तर काय तर म्हणे शेपूची भाजी अजून कापायची. पण आता भूक लागली तर त्याचं काय? बटाट्याची भाजी पोळी खा. कुठे बटाट्याची भाजी? हा, पोराला शाळेत चालली होती तर त्यांना डब्याला बटाट्याची भाजी केलेली आहे. बटाट्याची भाजी पाहू आता. हे मसाला बटाट्याची भाजी, ही सुक्की बटाट्याची भाजी आहे. तर सुक्की बटाट्याची भाजी मला आवडत नाही, मला लागते रश्याची भाजी. पण काय करता, आता भूक लागली आहे, खाऊन घेऊ. मस्त भाजी बनलेली आहे. मस्त जिरे मोहरी टाकून छान भाजी केली आहे. हे नाव ठेवायचं काम नाही. एकदा टेस्ट करून पाहू भाजी. भाजी एक नंबर. भाजीला नाव ठेवायचं काम नाही काही. खाऊन घेऊ आता भाजी. पूजा दे बरं का आता भाजी पोळी मला. तर इथं बसून घ्यावं. दूर होतात, खूप कपडे होते. तर मित्रांनो, काय पूजा भाजी द्या. आता भूक लागली, जास्त भूक लागली. पटकन द्यायचं, काम करीत बसायचं. भूक लागल्यावर पटकन भाजी पोळी द्यायची. बायको सगळं समजून सांगावं लागतं. त्यांना कसं आहे, आता शेपूची भाजी बी होणार आहे पण तिला टाईम आहे. तोपर्यंत आता आपल्याला बटाट्याची भाजी आणि पोळी, बटाट्याची भाजी आणि पोळी आली आहे. आता जेवण बिवण करू पद्धतशीर. तर मित्रांनो, भेटू आता पुढच्या रीलला, पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.